राजश्री शाहू महाराजांनी, याच्यानंतर सीए मनोज तांबे आणि रामदास मेदगे या दोघांची कुस्ती होईल. राजश्री शाहू महाराजांच्या निर्णयानंतर या पैलवानाला कोली वाली उरला नव्हता. गावोगावात पैलवान होती मात्र मैदान भरत नव्हती आणि हे कुठेतरी खुपला. आणि 50,000 रुपये कोण होतोय मानाच्या गदेचा मानकरी? समीर शेखी बाळा आणि कैलासवासी विक्रम पंढरीनाथ नागरे यांच्याकडून 50,000 रुपये. 50,000 रुपये गोकुळ गामणे आणि अभिमन्यू गामणे यांच्याकडून पुंडलिक गामणे, कैलासवासी पुंडलिक गामणे यांच्या स्मरणार्थ 50,000 रुपये, असे 1,00,000 रुपये आणि अजून 50,000 रुपये नाव सांगतो. वा, मी मगाशी सांगितलं तुका म्हणे एका मारणाची सर्य उत्तमची उरे कीर्ती मागे, नाहीतर 10 घालायला देखील भावाभावात भांडण आहे. मात्र आपल्या वडिलांच्या आजोबांच्या स्मरणार्थ अनेक देणगी दात्यांनी देणग्या दिल्या, त्या सर्वांचं करावं तितकं कौतुक. मच्छी गोता करण्याचा प्रयत्न तिकडं, बाप रे बाप, प्रशांत जगतापचा. आणि खालून वरती आला. पुढच्या कुस्तीला 1,00,000 रुपये इनाम झाला. 50,000 रुपये विष्णू शंकर गुगे, विलास रामजी नागरे आणि मते काका यांच्या नावाने 50,000 रुपये. वा, अशी 1,50,000 रुपये आणि एक मानाची गदा. एकदा देणगी दात्यांसाठी मोठ्या मनानं टाळ्या करा, मोठ्या मनानं देणगी दात्यांसाठी. हो, ही खरी पोच पावती आहे. आणि माझ्या कुस्तीची कॉमेंट्री आवडली असेल तरी माझ्यासाठी एकदा टाळ्या करा. आवडली असेल तरच करा. पैसे फक्त निमित्त मात्र आहे. तुमच्या टाळ्यांचा आवाज सांगतोय की माणसाला मोठं व्हायला वेळ लागत नाही. आपली कौतुकाची थाप माझ्या पाठीवर टाळ्यांच्या स्वरूपानं पडलेली आहे. कुस्ती काय तुम्ही आम्ही चालू केली नाही. कुस्ती फार पुरातत्व युगापासून चालत आलेली आहे. कुस्ती त्रेता युगामध्ये, कुस्ती व्यापार युगामध्ये आणि कुस्ती कलियुगामध्ये देखील चालत राहणार आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी देखील कुस्तीच करावी लागली. त्रेता युगामध्ये कुस्ती झाली वालीची आणि सुग्रीवाची. सुग्रीवानी वालीला चित केलेला आहे. आणि व्यापार युगामध्ये कुस्ती झाली भीमाची आणि जरासंधाची. भीमानी जरासंधाला चित केलेला आहे. आणि आज कुस्ती लागणार या सातपूर नगरीमध्ये बाळू बोडकेजी आणि सनीचं कौतुक म्हणून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. कुस्ती करा. आपल्याला 5 मिनिटाची मर्यादित वेळ दिलेली आहे. प्रशांत जगताप कुस्ती करा, धना कोळी कुस्ती करा. जांग धरायची अनुमती त्यांना दिलेली आहे, लांग पकडायची अनुमती दिलेली आहे. चला, 1 नंबरला लढणारे पैलवान समीर शेख मैदानावरती आणि बाळू बोडके आपणही मैदानावरती या. कारण माणसं आता आपापसात कुजबुजायला लागलेली वेळ आहे, भरपूर झालेला आहे. मैदानावरती या. प्रेक्षक मंडळी आपली जागा सोडायला तयार नाही. हो, कब्जा घेतला धनाकोळीने. आला महाराष्ट्र चॅम्पियन समीर शेख मैदानावरती आला. महाराष्ट्रामध्ये अनेक कुस्त्यांमध्ये धुमाकूळ घालणारा, चित्त्याच्या चपळाईनं कुस्ती करणारा समीर शेख तो. माना ज्याच्या अंगावर गदा दिली त्याची पायात पाय अटकायला लागली बर का. त्याच्या पायाखाली मुंगी मराना. आपला प्रतिस्पर्धी समीर शेख मैदानावरती आलेला आहे. इकडं बाहेर निघण्याचा प्रयत्न प्रशांत जगतापचा. ही पुढची कुस्ती लावण्याकरता पूर्ण कमिटीचे मेंबर आणि ज्यांनी इनाम लावलाय त्यांनी सगळ्यांनी ही पुढची कुस्ती लावण्याकरता यायचं. त्यांचा नामोल्लेख झालेला आहे. ज्यांचा नामोल्लेख झाला त्या सर्वांनी मैदानावरती कुस्ती जोडण्यासाठी जायचंय शेवटची. तोपर्यंत तयार राहा. आपल्या चप्पल बूट काढून तयार राहा. समोरून लांगेला हात घातला. बाळू बोडके मैदानावरती आला. एक स्टार पैलवान.
या ठिकाणी या नाशिक जिल्ह्याचं भविष्य या ठिकाणी सर स्वागत. ज्यांनी पुणे भागोलीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजवलं हो प्रशांत जगताप आणि धनाजी कोळी ही कुस्ती जोडण्यासाठी मैदानावरती या मान्यवर मंडळी आणि आयोजन कमिटी मैदानावरती कुस्ती जोडण्यासाठी जा. हॅलो. आयोजन कमिटीच्या आणि देणगी दात्यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होतोय. पिछे मोड मध्ये गेला तर बरं होईल कारण लाईव्हला पाठीमागं चालू आहे. बाळा भाऊ तिकडे पाठीमागं सगळं मान्यवर मंडळी तिकडे पाठीमागं बघा. आता फक्त कमिटी थांबल कमिटी. हो आणि माझ्या समोर उभी राहिलेली मंडळी जरा बाजूला व्हा. स्टेजच्या समोर उभी राहिली आता खाली बसा. 20-25 सिनेमे साईन केलेले आहे. ही सोशल मीडियाची ताकद आहे म्हणून म्हणतो जेवढं प्रेक्षेपण करता आलं तेवढं करा. आणि जिथं जिथं हे कुस्तीचं मैदान असतंय तिथं प्रेक्षक रूपी हनुमंतराय साक्षात उपस्थित असतात. पंच सर्व फिरते राहतील. सर्व पंच फिरते राहतील. सोनू भाऊ जिथं जिथं या कुस्तीचं मैदान असतंय तिथं प्रेक्षक रूपी हनुमंतराय साक्षात उपस्थित असतात. अशा हनुमंतरायांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी हात वरती करायचे. जो हात वर करणार नाही त्याला देव हात देणार नाही. जो मुखानं जय बोलणार नाही त्याला देव जीभ देणार नाही. लांग धरून कुस्ती राहील. बोल बजरंग बली की पुत्र हनुमान की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर हो अवघी दुमदुमली सातपूर नगरी. आणि या कुस्तीला लांग पकडण्याची मुभा दिली का सोनू भाऊ? हो. आणि एक हाय व्होल्टेज कुस्ती मैदानावरती लागती जबऱ्या ताकदीचा बाळू बोडके. दोन्ही पायाला निक्याप लावलेला हो आणि त्याच तोला मोलाचा समीर शेख. पंचमंडळी फिरते राहा. आयोजक मंडळी फिरते राहा. हो आणि राहुल भाऊ पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. समोरून लांग पकडली समीर शेखना. कुस्ती फार धमाकासाची मी मागाशी सांगितलं. पंचमंडळी फिरते राहा. ऐतिहासिक क्षणाकडे हे कुस्तीचं मैदान वाटचाल करायला लागलेलं आहे. अतिशय शांत पद्धतीने नाशिक जिल्ह्यामधलं पहिलं मैदान आहे जे एवढं शांततेत पार पडत आहे. नाहीतर माझा रोजचा बाजार हाच आहे. पंचमंडळी फिरते राहा किंवा जागेवर खाली बसा. बसून घ्या. कारण फोटोग्राफर देखील सुवर्णक्षण टिपण्यामध्ये बिझी झालेले आहेत. दोन्ही पायाला निक्याप लावलेला बाळू बोडके त्र्यंबकेश्वर कुंभनगरीचा वेळून जयगावचा एक गरीब घरातला पोरगा हो. ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी. आणि गत वर्षाचा अहिल्यानगरचं अधिवेशन ज्याने गाजवलं नाशिक जिल्ह्याची मान उंचावली. आणि एक भलाडे मल्ल माऊली जमदडे याला गुणावरती हरवलं. आणि जाता जाता माऊलीच्या पायाला लागला. कुस्तीची परंपरा समृद्धी केली ती खऱ्या अर्थाने त्या बाळबोडकेने. एकदा बाळबोडकेसाठी टाळ्या करा. आणि त्याच दमाखसाचा समीर शेख 97 किलो वजनी गटामधून सुवर्ण पदकाचा मानकरी. ऑल इंडिया स्पर्धेमध्ये अनेक तुल्यबळ लढती करत असते हो. बाप रे बाप समोरून हप्ते भरून ढाक मारण्याचा प्रयत्न होता. बाप रे बाप कब्जा घेतलेला आहे समीर शेखनं. काहीही घडू शकतं. डोळ्याच्या पपण्यात एवढ्या सवडीनं मिटा.
ही कुस्ती बऱ्याच वेळा झालेली आहे. कधी बाळू बोडके सरस ठरतोय तर कधी समीर शेख सरस ठरतोय. आज मात्र दोघांपैकी कोणी एक तरी सुट्टा निकाल घेणार अशी एक महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन 70 किलो वजनी गटामधून सीएम चषकाचा ऑल इंडिया चॅम्पियन बाळू बोडके. याच नाशिक जिल्ह्याला पडलेलं एक सुवर्ण सपना, ज्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा गदा मिळावी असा बाळू बोडके मैदानावरती कुस्ती लढतोय. सर्व देणगीदारांकरता काहीतरी होऊन जाऊ द्या तुमच्याकडून. हो, मी मागाशी सांगितलं हे कमीच आहे. खर तर त्यांच्या देणगीतून हे कुस्ती मैदान एक आली आणि कृष्णाची द्वारका होण्याची होती ती पाण्यात बुडाली. तुमच्या 2 एकरचा मोठेपणा इथं सांगूच नका. मोठ्या मनानं टाळ्या वाजवायच्या असल्या टाळ्या वाजवा म्हटलं की हो. धन्यवाद. ही खरी तर देणगी दात्यांची पोचपावती आहे. कुस्ती करा बाळू, समीर कुस्ती करा. हनुमान आखाड्याला सराव करणारा गणेश दांगडांचा बटा समीर शेख फार दमाखासाचा पैलवान आहे. मगाशी सांगितलं ही कुस्ती बऱ्याच वेळा झाली. कधी बाळू सरस ठरतोय तर कधी समीर सरस ठरतोय. कुस्तीला 200 रुपये. नारायण भाऊ सोनवणे यांच्याकडून देखील या कुस्तीला 200 रुपये. बाळू कुस्ती करा, समीर कुस्ती करा. ए दाद्या, तू एक तर पॅन्टच पकड किंवा गादाच पकड, तुझी पंचायत व्हायला लागली आहे. त्याची पंचायत झाली होती. अख्खा पिक्चर थोड्या वेळा दिसला असता, थोडक्यात आटपला. खर तरी महाराष्ट्र संतांची भूमी, वीरांची भूमी, शूरांची भूमी आणि 14 मे शंभू राजा जयंतीचं औचित्य साधून या सातपूर नगरीमध्ये एक भव्य आणि दिव्य कुस्त्यांचं मैदान ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतंय असे सर्व आयोजक मंडळींचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. हो, कब्जा घेतला समीर शेखनं. खऱ्या अर्थानं शंभूराजांचा जयंती उत्सव सोहळा, पंढरपूरची पहिली पायी वारी ज्यांच्या हो बाप रे बाप, खालून वरती आला बाळू बोडके. जबऱ्या ताकदीचा, ज्यांच्या ताकदीचा अंदाज अख्ख्या भारत देशात कोणाला आला नाही. हिमाचल प्रदेश, MP, UP ज्यानं कुस्तीमध्ये दुडगुज घातला असता बाळू बोडके. या कुस्तीला ज्याला पैसे लावायचे त्यांनी इनाम लावायचं आहे. कुस्ती ज्यांना सत्पात्री दान करायचं त्यांनी करा. हे सत्पात्री दान जबऱ्या ताकदीचा बाळू बोडके, ज्याच्या ताकदीचा अंदाज अख्ख्या भारत देशातल्या पैलवानाला आला नाही. हिमाचल प्रदेश गाजवलं, MP गाजवली, UP गाजवली, पंजाब, हरियाणा अनेक चांगल्या पैलवानाला आसमान दाखवणारा बाळू बोडके ह्याच नाशिक जिल्ह्याचा. कुस्ती करायची आहे, बोट नाही धरायची, बोट नाही कुस्ती करा. AJ फिटनेस कडून या कुस्तीला रोख रक्कम 1000 रुपये. उदय बोरसे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री माझ्या वाणीचं कौतुक म्हणून बोरसे साहेबांनी माझ्या वाणीचं कौतुक म्हणून 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. चितपट धन्यवाद झाली. बोरसे साहेब. तर या कुस्तीला रोख रक्कम 2000 रुपये माजी चेअरमन शरद बुगे यांच्याकडून. तसेच विठ्ठल नर्सरी युवराजजी मालुंकर यांच्याकडूनही या कुस्तीला 2000 रुपये चितपट झाली. तर तसेच अभिमन्यू गामने यांच्याकडून देखील बराच वेळा झाला माझ्या शेजारी बसले होते. माझ्या आवाजाचं कौतुक म्हणून सुचित अभिमन्यू वाजे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुचित पाटील यांच्याकडून 2000 रुपये. AJ फिटनेस यांच्याकडून देखील या चालू असलेल्या कुस्तीला याच साठी केला होता आता असं मी मागाशी सांगितलं. हो, आणि आज या मैदानाचं मार्गदर्शन करणारे आयोजन कमिटी मधले सोनूभाऊ घुगे यांचा आज जन्मदिवस आहे. बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जिए हजारों साल सोनूभाऊ, दिन के साल के दिन हो 50,000. एकदा सोनूभाऊ साठी टाळ्या करा, त्यांचा आज वाढदिवस आहे.
आणि वाढदिवस आणि 14 मेचं औचित्य साधून हे कुस्तीचं मैदान पार पडतंय. खरं तर असे मर्दानी आखाडे व्हायला पाहिजे. हिचा हा महाराष्ट्र आहे. नाही ना अशी महाराष्ट्राची मांदियाळी आवाज येत नाही इकडं कुस्त्यांमध्ये. शंभूराजे जयंती उत्सवानिमित्त हे कुस्त्यांचं मैदान पार पडतंय. खालून वरती आला बाळू बोडके. थांबणं दोघांच्याही रक्तात नाहीये. हो, सोशल मीडियावाली सावध बसा. आता दोघे ओळखाना झाले. प्रेक्षकांना बी पेच पडलाय नेमका कोणता बाळू आणि कोणता समीर आहे. दोघांचाही चिखल्या मारुती झालेला आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा अनुरामदूता. काय त्या भक्तीच्या वाटामध्ये धाव व्यासपटा. काय शूर आणि वीर स्वामी काजी तू सादर. तुका म्हणे रुद्र अंजनीची कुमारा. बोल बजरंग बली की हो. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे द्यावा. मनाना आणि मनगटाने अशी पोरं जन्माला घाला. कुस्तीचं मैदान निस्त मनोरंजन म्हणून बघू नका. घरी गेल्यावर आपल्या टोनग्याला 2 लिटर दूध पाजा. नुसताच स्पेशल चहा करून पिऊन वेळेअभावी आपल्याला कुस्ती करावी लागणार आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष शरद पवार गट राहुल पाटील यांच्याकडून देखील उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. आणि बाळू बोडकेनं कब्जा घेतलाय तिकडं. 5 मिनिटाची मर्यादित पंच मंडळी फिरते राहा बरं का. मी परत एकदा सांगतोय नवनाथ भाऊ राजभाऊ फिरते राहा. गेला असेल तुमचा छोटा बंधू म्हणून मला मोठ्या मनानं माफ करा आणि माफ कराल अशी मी आशा करतो. अर्जुन कांडेकर पंकज खांडवाले यांच्याकडून या कुस्तीला चितपट झाली तर 5000 रुपये. अर्जुन कांडेकर पंकज खांडवाले. पुन्हा एकदा घुटना बाळू बोडकेचा घुटना देण्याचा प्रयत्न. सोनू भाऊ बाळू बोडके तुमच्याकडे बघतोय. त्याच्या नजराचं तरी ओळखावं. त्याच्या माती टाकत चला. कुस्ती करा पंच मंडळी फिरते राहा. परत एकदा सांगतोय मनातल्या मनात प्रेक्षक मंडळी काय काय बोलता असतो. तुम्ही फिरतेच राहा कारण ते कुस्ती बघायला लय लांबून लोक आले. कुस्ती करायची बाळा. कुस्ती करा बाळू कुस्ती करा. समीर कुस्ती करा. एकेरी पट काढला समीर शेखनं आणि आपला छातीचा बोजा प्रतिस्पर्ध्याच्या पाठीवर टाकलाय बाळू बोडकेनं. 1,51,000 रुपये इनामाची कुस्ती आणि 1 मानाची गदा. कुस्ती करा बाळू कुस्ती करा. समीर कुस्ती करा. दोन 3 मिनिटाची वेळ भूतकाळात जमा झाली. आता 2 मिनिटं उरले शेवटचे. नंतर कुस्ती गुणावर लागणार. कुस्ती पॉइंटवर लागणार आहे. जवळजवळ 6 वाजल्यापासून कुस्तीचं मैदान चालू आहे. 4 तास झाले उलटून गेलेत. प्रेक्षक मंडळी जागचा हल्ला नाही. प्रेक्षकांचंही कौतुक आहे. खर तर प्रेक्षकांशिवाय हे कुस्तीचं मैदान अपुरं असतंय. अतिशय तोलामोलाची कुस्ती या ठिकाणी आपल्या कमिटीने घेतलेली आहे. कुस्तीचा निकाल लागेल त्याशिवाय बाळू कुस्ती करा. हो काहीतरी घडतंय. प्रेक्षक मंडळी डोळ्याच्या पापण्या तेवढ्या सवडीनं मिटा. 1 चाक बाळू बोडकेनं 1 चाक डावाची पकड घेतली. काहीतरी घडतंय. फार धमाकाची कुस्ती. ही कुस्ती जर पुणे विभागामध्ये जोडायची ठरली तर 2-3 लाख रुपये लागले असते. असा बाळू बोडके आणि समीर शेख एक नावाजले दोन्ही पैलवान. जागतिक कीर्तीचे पैलवान असं कुठलं राज्य नाही ज्याच्यामध्ये ह्या दोघांचं नाव नाही. असे दोन्ही धमाकाचे पैलवान आहे. कुस्ती करा समीर बाळू कुस्ती करा. सोनोबा फिरते राहा तुम्ही बी. आणि पुन्हा पाठीवर आलेला आहे शेवटचा 1 मिनिट.
शेवटचे 30 सेकंद. चला, जसं जसं घड्याळाचे काटे वाजायला लागले तसं तसं माझ्या बी काळजा धडधड वाजायला लागलाय, कारण कुस्ती आता गुणावर लागणार आहे. आणि दोघंही महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आहे. दोघांनाही चांगली कुस्तीची उकल माहित आहे. दोघंही डाव प्रतिडावात, दोघंही तरबेज आहे. दोघांना एकमेकाची खासियत चांगली माहित आहे. हो समीर शेख, हो खालून वरती आला समीर शेख, हो. आणि आता पुन्हा एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झाली. शेवटचे 2 मिनिट यामध्ये ह्या कायद्यामध्ये खाडाखोड होणार नाही. पंचमंडळी सावध राहा, चुकून त्यांचा हाताचा ठोका प्रतिस्पर्ध्याच्या मानेवर. हो कडरा. वैभव शाल शाल दाखवून द्या तसा. दोघही ह्या महाराष्ट्रामधले नामांकित पैलवान आहेत. काकेत हात घातला. हो बाप रे बाप, काहीतरी घडतंय. फिरत राहू. आणि बाळवडके आक्रमक होतोय. पंचमंडळी फिरते राहा. त्यांच्या हाताचा ठोका तुमच्या कानावर पडला तर समजून जावा. हो. आणि भारतीय सेनेचे सेनाधिपती, रिटायर्ड एक्समान आर्मी. हो बाप रे बाप, हो कुस्ती टेबलावर गेली. खरात बाबा, मैदानाच्या आतमध्ये घ्या. कृपा असू द्यावी. धन्यवाद. मी कुस्ती निवेदक किरण मोते बोलतोय, राहणार मुरंबी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. धन्यवाद.